धाराशिव येथून मनोज जरांगे पाटील लाईव्ह। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय कुलदैवत आई तुळजाभवानी आणि विराट रूपाने जमलेल्या माझ्या धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आपला मराठा समाज आपल्या मुलाच्या न्यायासाठी जिल्ह्यात एकत्र आला। या मराठा समाजाला अनेक वर्षापासून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आरक्षणाचा संघर्ष आणि लढाई सुरू केली। शेवटी प्रत्येक वेळी मराठ्यांच्या नशिबी आणि मराठ्यांच्या मुलाच्या नशिबी फक्त अन्यायच वाटायला यायचे। आता मराठा समाजाने लाखोच्या संख्येने गाव खेड्यातून आणि गाव शहरातून एकत्र यायचं ठरवलं। याचं कारण होतं आपल्याला न्यायाशिवाय आता पर्याय नाही। ही लढाई सलग 10 महिन्यापासून मायबाप मराठ्यांना सुरू आहे। कारण मराठ्यांचा धर्म आहे आणि मराठ्यांवरती संस्कार आहेत। एखाद्या लढाईत जर उतरलं, एकदा जर मैदानात उतरलं तरी विजय घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही। मराठ्यांनी एखादी लढाई जर हातात घेतली, परिणामाचा विचार कधीच मराठ्यांनी केला नाही। एकदा जर एखादा लढा हातात घेतला तर क्षत्रिय मराठ्यांचा धर्म असा आहे, एक तर विजय मिळवून वापस यायचं, कंपाळी विजयाचा टिळाच लावून यायचा नसता मरण पत्करून माघारी यायचं, पण मोकळा माघारी फिरायचं नाही। म्हणून हा मराठ्यांनी आता लढा उभा केलेला हा अविरतपणाने उभा आहे। What if I tell you this 10 rupees can give you your desired salary? This 10 rupees can change your career. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही। ते पण फक्त ओबीसीतूनच आम्ही घेणार। मायबाप मराठ्यांनो, हा संघर्ष तुमच्या आणि आमच्या लेकरांसाठी आहे। हा लढा श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच लागणार आहे। नोकरदार मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो, आरक्षण हे सगळ्यांसाठीच लागणार आहे आणि सगळ्यांचेच लेकर मोठे होणार आहेत। प्रथम मी या विराट रूपाने जमलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो। आपणही दाखवून दिलं, बाकीच्यांच्या जिल्ह्यात ज्या रॅल्या निघाल्या, आम्ही मराठे कुठं कमी नाही। सगळे धाराशिव जिल्ह्यातले रस्ते तुडुंब भरले होते। नक्की छगन भुजबळ आषाढ लागला असं आता। त्याला संडास 100% लागले म्हणून समजायचे। त्याने चूकच तशी केली। त्याने चूक इतकी मोठी केली, मायबापांना आपल्याला या रॅल्या काढायची गरज नव्हती। आपल्याला या रॅल्या शांततेच्या का काढाव्या लागल्या, त्याच्या पाठीमागे छगन भुजबळ
छगन भुजबळने दंगली घडवण्याचा, जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून या राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि शांतता राहिल्या त्यासाठी मराठ्यांनी राज्यभर सुरू केल्यात. मायबाप मराठ्यांना तुम्हाला माझं आव्हान आणि विनंती सुद्धा आहे. गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब ओबीसीने एकमेकाच्या अंगावरती अजिबात यायचं नाही. या राज्यात शांतता राहिली पाहिजे. कारण हे राज्य राजकारणाचे काय बापाची जागिरी नाहीये. हे राज्य आपल्या 18 पगड जातीच्या गोरगरीब ओबीसींचा, गोरगरीब मराठ्यांच्या जनतेचं राज्य. हे येतील जातील, आपल्या आपल्यात मारामाऱ्या लावतील. गोरगरीब मराठ्यांचं आणि गोरगरीब ओबीसींचं वाटोळं होईल. मदतीला कोणीच येणार नाही. म्हणून आपल्याला शांतता ठेवायची. आरक्षणाची काळजी तुम्ही नका करू. असले छगन भुजबळ भिजबळ किती येऊ द्या, आरक्षण घेऊ आपण. मी निबार आहे, काळजी करू नका. फक्त तुम्ही शांतता ठेवा. हे शांततेचं युद्ध कोणालाच रोखता येत नाही. कोणालाच कोणात हिंमत सुद्धा नाही ती रोखण्याची. आपल्याला या रॅल्या काढाव्या लागल्या नसत्या, परंतु मराठा समाजासमोर संकट उभा केली गेली. सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून आणि त्यांच्या बळावर यांनी सगळं बळ छगन भुजबळला दिलं. काय रे, छगन भुजबळ आला काय? त्याचा सगळा सोयरा आहे. तो जाऊन द्या दम्मानी, वाट करून द्या सोयऱ्याला. त्या काढून तिकडे बाजूला, एका बाजूला तिकडे काढून द्या त्याला. अरे तिकडे रस्ता करा त्याला, जाऊन तिकडे. अरे तिकडून रस्ता करून द्या त्याला. शेवटी मायाशिवाय पर्यायच नाही, मायाकडेच यावं लागलं. जाऊ द्या त्याला, द्या रस्ता. अशीच गत होणार आहे थोड्याच दिवसात त्याची. रस्ता करून द्या एका बाजूने, जाऊ द्या. मराठ्यांनी कवा रस्ता करून द्या जायचा. अशा व्यक्तीला रस्ता करून द्या रे पटकून. त्याच्यावर सुद्धा अशीच वेळ येणार आहे थोड्याच दिवसात. माया नादी लागत होई. या रॅल्या मायबाप मराठ्यांना आपल्याला काढायची गरज नव्हती. का काढायची वेळ आली तुम्हाला एक 10 मिनिटांमध्ये शांततेत सांगतो. कारण तुम्ही सुद्धा उन्हात दिवसभर तळताय. तुमचा जास्तीचा वेळ मी नाही घेणार. उद्देश काय हा महत्वाचा आहे. या रॅल्या काढायची आपल्याला गरज नव्हती, पण सरकारचं ऐकून सरकारनं छगन भुजबळला आपल्या अंगावरती घातलं. छगन भुजबळला सांगितलं सगळे ओबीसीचे नेते एकत्र कर, सगळे पडेल फिडेल सगळे गोळा केले त्यांनी. ओबीसी समाजाला आरक्षण असतानाही, सामान्य ओबीसी समाजाचा विरोध नसतानाही ओबीसीच्या नेत्यानं मराठ्यांना आरक्षणासाठी विरोध केला. या छगन भुजबळने काय मागणी केली? 100-150 वर्षापूर्वीच्या असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी, ज्या सरकारी नोंदी आहेत, त्या नोंदीला कायद्यानं मान्यता दिलेली. आरडा करू नका, ऐकायला आलं तरी बस. आरक्षण खूप महत्वाचं आहे, हे गोष्ट समजून घ्या. नाही दिसायला मिळालं तरी नका दिसू देऊ. तुम्हाला आवाज आला तरी ठीक आहे. कारण आपल्या मनात, आपल्या विचारात आपल्याला परिवर्तन करायचंय. कारण आपली जात कव्हा नाही ती दशकानंतर एकत्र आली, त्याचा आनंद आपल्याला असू द्या. आपण ह्या रॅल्या सुरू करण्याचा उद्देशच त्यांच्यापासून सुरुवात झाली. छगन भुजबळांना ओबीसीचे नेते एकत्र केले आणि सगळ्यांना एकमुखानं मागणी सुरू केली. मायबाप मराठ्यांनी ज्या शेकडो वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत, या नोंदी रद्द करा अशी मागणी छगन भुजबळांना सुरू केली. या सरकारी नोंदी आहेत
छगन भुजबळच्या 100 पिढ्या जरी आल्या तरी त्याचे काय बापाची जागिरी नाहीये ते रद्द करायला. छगन भुजबळ तू फुकट आरक्षण खातोय 16% आमचा. तुला फुकट खायची सवय लागली चारे बाजूनं. फुकट वरबाडायची सवय लागल्यामुळं तुझ्या डोळे सुद्धा गेलेत. तू इतकं पाप आणि पातक करायला लागला की तुला भान सुद्धा नाही राहिला तू कशाची मागणी करतो आणि तू कोणत्या पदावर बसलाय. ज्या संविधानाने तुला पदावर बसवलं तुला येतही भान नाही राहिलं की तू मागणी काय करतोय. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्या सरकारी नोंदी आहेत, ह्या कुणालाच रद्द होत नाहीयेत. माणूस किती विरोधी असावा, किती जातीवाद असावा, किती एखाद्या जातीविषयी त्याच्या मनात द्वेष असावा, मराठ्यांविषयी किती आकाश ठासून भरलेला असावा, याचं उत्तम उदाहरण जातीवादाचं म्हणजे फक्त छगन भुजबळ. मराठ्यांच्या नोंदी रद्द करायचं धाडस त्यांनी केलं. आपल्या सरकारी नोंदी आहेत. ओबीसीला जे आरक्षण दिलं, या भारत देशात एकाही ओबीसीची सरकारी नोंद नाही. भारत देशात मराठाच एक अशी जात आहे की भारत देशात फक्त मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या. तरीही यांची मागणी आहे मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. या धाराशिव जिल्ह्यातून आणि या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सांगतो, या आमच्या सरकारी नोंदी आहेत. याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे 288 उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून समजा. तुमच्यात हिंमत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा, मग मराठ्यांची ताकद काय असते मग तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या. जर का आमचा संयम सुटला तर या राज्यात आम्ही एकटेच मराठी 50-55% सगळ्यांची पाठ पुरवण्याची ताकद एकट्या मराठ्यात. आम्हाला त्या वळणावरती नेऊ नका. छगन भुजबळ तुमच्या सरकारचा मंत्री आहे, त्याला समजून सांगा. त्याला जातीय तेढ निर्माण करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. धनगर बांधवांचा आणि मराठ्यांचा कधीच वैर नाही, कधी विरोधही नाही. ही छगन भुजबळ इतका अपिशा पायाचा आहे. यांनी धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले. धनगर बांधवांना माझी विनंती आहे, विनंतीशिवाय नाविलाजे दुसरं काही करू शकत नाहीत. आम्ही तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या, नाही तर तुमचा प्रश्न तुमच्यापाशी, आमचा प्रश्न आमच्यापाशी, वेळ आल्यावर बघू. विनंती करणं माझं काम आहे. धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यामुळं नाही, कोणाच मुळे धक्का लागू शकत नाही, कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळं धनगर बांधवांसाठी, धनगर बांधवांच्या आरक्षणाला देव जरी आला तरी धक्का लावू शकत नाही. हे अगोदर समजून घ्या. छगन भुजबळचं ऐकून फुकट इकत भांडण घेऊ नका. गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात छगन भुजबळचं ऐकून वाद लावू नका. आमची इच्छा नाही कोणाशी वाद करायची. भावना समजून घ्या. ही छगन भुजबळ नादी लावतोय. कोणाला म्हणतो आमदारकी देईन, कोणाला म्हणतो महामंडळ देईन. अरे बाबा छगन भुजबळ तू थांब रे थोडं, जरा दम धर. कार्यक्रमात लावतो मी, तू थोडं थांब. आणि तसं बी यावल्यातले लोक तुला निवडून येऊन बी देत नाही. ह्या बारीने तू 7-8 म्हशी घेईन, एखादा हाल्या घेईन, हिंड तिकडं. आता बेट्या तू माझ्या नादी लागू नको म्हणलं होतं तुला मी. तुझ्यावर इतकी वाईट वेळ तुझ्या उभ्या जिंदगीत आली नसेल, इतकी वाईट वेळ आली नाही तर मग मराठ्याचा द्वेष सोडून दे. या धाराशिवच्या आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि पवित्र भूमीतून तुला जाहीर आवाहन करतो, तू इथून पुढे तरी मराठ्यांच्या नादी लागू नको. मराठ्यांविषयीचा द्वेष सोडून दे. याच मराठ्यांनी तुला मोठं केलेलं आहे, आणखीन मोठं करते, नाही तर हेच मराठे तुला पायाखाली कायमचं दाबतील. माझ्याकडे येवल्याचे लोक आलते, ते मला म्हणले तुम्ही जर
त्याला निवडून आणा तरी आम्ही पाडणार आहे त्याला. माझ्याकडे जामनेरची बी आलती गिरीश महाजनच्या मतदारसंघात. ती बी कावामावर रोवून रोवून वळवळ होती त्याला. त्याच्या हे ध्यानातच नाही 1,36,000 त्याच्या मतदारसंघात कुणबी मराठी आहेत एकटे. शेवटी ते कुणबी जरी असले तरी मराठी आहेत आणि आमचे पाहुणे आहेत. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले. ते म्हणले आता तांगाच पलटी करतो आम्ही. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, मराठ्यांचं वाटोळं करायची भूमिकेत कोणी यायचं नाही. मी काय चुकीचं केलं? मी आज मराठा समाजाला सवाल विचारायला आलोय. मी काय चुकीचं केलं? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, तुम्ही विनाकारण गैरसमज पसरवू नका आणि छगन भुजबळ हाताखाली धरून ओबीसीत आणि मराठ्यात वाद लावू नका. आम्ही काय चूक नाही केली. हे जर जातीसाठी एवढे कट्टर आहेत, यांना आरक्षण असून हे सगळेजण सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र यायला लागलेत. म्हणजे हे जर एकत्र आले तर जातीवाद नाही, आणि मराठे जर एकत्र आले तर जातीवाद. वारे नाही. तुम्ही लोकांना पाडता त्यावेळेस जातीवाद नाही, आणि मराठ्यांनी एखादी बार तुम्हाला टंगडी धरून आपटीला पाळलं तर जातीवाद. वारे नाही. तुम्ही एकत्र आलात, आम्ही आनंदाने तुम्हाला बघितलंय. आमच्या डोळ्यात देखता 1994 ला तुम्ही 16% आमचं आरक्षण घेतलं. मराठ्यांनी आनंदाने बघितलं. तुम्ही ज्या वेळेस एकत्र येता त्यावेळेस आम्ही आनंदाने बघितलं. पण आम्ही एकत्र आल्यावर तुम्ही आमच्या जातीवाद देत म्हणून आम्हाला डाग लावला. मराठे जातीवादी असते तर 25 वर्ष मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. कोणता जातीवाद आम्ही केला? आंतरवालीला शांततेत आमरण उपोषण सुरू झालं. लाठीचार्ज आमच्यावर झाला. फडणवीस साहेब, छगन भुजबळला बळ द्यायचं कमी करा. छगन भुजबळ इतका पिशा पायाचा आहे, त्याच्या सहित सुद्धा तुम्हाला जेलला घेऊन जाईल. छगन भुजबळच्या नादात राज्यातला अख्खं भाजप संपून बसताल. मराठे तुमचे विरोधक नाही आहेत आणि असण्याचं कारण सुद्धा नाही. पण छगन भुजबळचं ऐकून तो बोलत नाही ना माझ्या विरोधात, माझ्या जातीच्या विरोधात बोलत नाही ना. ते काय रट्ट्यात वाजवून त्याला दिली. तो एकदाच बोलला होता तर आणखीन त्याने थोपडच केलं नाही. आपल्याला कस का अवघड असतो. तो मराठ्याचा असू नाही ते कुणाचं असो, कोणचा नेता असो, माया जातीच्या विरोधात बोलला की मी वाजेला. तू मागून कुणीतरी नाव घेतलं म्हणून मला बोलायला लागलं, त्याचं नाव बी मी घेत नाही. आणि मागून बोलत जाऊ नका. ते बी आता मागूनच बोलते आडुंगी. इतकी वाईट वेळ आली त्यांच्यावर. छगन भुजबळच्या नादी लागून फडणवीस साहेब तुमच्यावरती वाईट वेळ येईल. तुम्ही गैरसमज पसरल्याला भरून काढण्याच्या नादात, ओबीसीच्या मतं घेण्याच्या नादात, नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात, आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे या नादात, असं करून करून त्या छगन भुजबळला जवळ करून सगळ्याची सगळे राज्यातले तुमचे शीट पाडायला जबाबदार फक्त छगन भुजबळ असणार आहे. त्यापेक्षा त्याचं न ऐकता मराठ्यांचा हक्काचं आरक्षण द्या. त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी वयानं बारीक आहे पण तुम्हाला समजून सांगतोय. ऐकायचं तर ऐका, नाही तर या लोकसभेला मी फक्त पाडा म्हणलो होतो. एवढा मचाळा झाला, तुम्हाला आणखी सुधारणा नाही कस काय पडले. मी कुणालाच म्हणलं नाही नाव घेऊन पाडा, सांगितलं का रे? आणि मग मी जर नाव नाही घेता ही फजिती होती. भाऊ छगन आप्पाचं जर ऐकलं ना, हाय ते पुरे पडते. छगू आप्पा कामातून गेलाय आता. लायकी लागती आवाजावं बोलून घ्यायला. जातीच्या लेकराचा दुसऱ्याचा द्वेष नाही करायला लागत, तेव्हा मान सन्मान मिळतो आवाजावं बोलायचा.
दुसऱ्याच्या लेकराच्या अन्नात माती घालायची, विष घालायचं आणि सन्मानाची अपेक्षा आमच्याकडून करायची. आम्ही सन्मान कोणाचा करतो? मराठ्यावर असे संस्कार आहेत जो जातीवाद करत नाही. दुसऱ्याच्या लेकराला, दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण समजतो. दुसऱ्याचं लेकरू, दुसऱ्याच्या मुली यांच्या शिक्षणासाठी आरक्षणाला विरोध करत नाही. त्याचा आम्ही सन्मान करतो. अशा येडपाटाचा सन्मान आम्ही करत नसतो. आम्ही कुठं जातीवाद केला नाही. फडणवीस साहेब विशेष करून तुम्हाला असं सांगतोय, आम्ही कुठंच राज्यात जातीवाद केला नाही. आम्हाला उपोषण सुरू झालं, आमच्या आया बहिणी शांततेत बसल्या. मोबाईलवर बोलतो, बैठकीला बोलिले आपल्याला, मला वाटलं बैठकीला बोलिले. आम्हाला उपोषण अंतरवाली सुरू झालं. माय मावल्यांनो, स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या नातवासाठी, या मराठा समाजाच्या वेदना भोगलेल्या मराठ्यांच्या लेकरासाठी अंतरवालीत आम्हाला उपोषण सुरू झालं. आमच्या आई बहिणीचा काही दोष नव्हता. जसे तुम्हाला लेकर आहेत तसे आम्हालाही लेकर आहेत. आमच्या आई बापानं स्वप्न बघितलं आमचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत. आमच्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून लेकर शिकवल्यात. असा एकही बाप आणि एका आई नाहीये त्याला वाटत नाही माझं लेकरू अधिकारी होऊ नये म्हणून. आमच्या आई बाप झाल्यानं वेळे प्रसंगी उस तोडलेत, व्याजानं पैसे काढलेत, पण लेकर शिकवल्यात. आई बापानं स्वप्न बघितलंय माझ्या वाट्याला आलेला वेदना, माझ्या वाट्याला आलेला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून वेळे प्रसंगी आमच्या मायबापानं जमिनी विकल्या, पण लेकर शिकवलेत. पण या आरक्षणानं आमच्या लेकराचा घात केलाय. आई बाबाच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. आरक्षण नसल्यामुळे आमचे लेकर नाही नोकऱ्याला लावू शकले. फुकटचं आरक्षण 16% आरक्षण छगन भुजबळनं वर पाडलंय. आता नोंदी सापडल्या त्याही रद्द करा म्हणतोय. हे आरक्षण मराठ्यांना मिळावं म्हणून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू झालं. काही कळण्याच्या आत इतका भयानक प्राणघातक हल्ला आमच्या आई बहिणीवरती, आमच्या माणसांवरती झाला की मुंडके वर करायच्या आतच रक्ताचा सडा पडला. आमच्या आई बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घुसल्या. बारीक बारीक लेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. आई लेकराला दिसत नव्हता ना बापाला लेकरू दिसत नव्हतं. इतका अंधाधुंदपणे मार सुरू होता की त्या अश्रुधुराच्या नळकांड्याने, त्या धुरानं बारीक बारीक लेकरांचे डोळे सुद्धा उघडत नव्हते. 8-8 दिवस वयोवृद्ध माणसं असणाऱ्यांच्या मांड्यात गोळ्या, कुणाच्या हातात गोळ्या, छोट्या छोट्या मुलींच्या डोक्यात गोळ्या. माई माऊलींच्या डोके या दस्त्यानं, बंदुकीच्या दस्त्यानं फोडण्यात आले. 30-30, 35-35 टाके पडले. रक्ताच्या थारोळ्यात किंकाळणारे, आक्रोश करणारे आमची आई, या मायबाप मराठ्यांना उचलून दवाखान्यात न्यायला सुद्धा कोणी नाही. एवढा मोठा संघर्ष आणि एवढा मोठा अन्याय मराठ्यांनी सहन केलाय. आम्हाला जातीवादी कशावर सिद्ध केलाय. आजही आमच्या आई बहिणीला रस्त्यानं नाही चालता येत. आजही बाजावर झोपलेले आमचे आजी आणि आजोबा, आमचे मराठ्यांचे माणसं, तरुण पोरं आजही त्यांना नाही चालता येत. जर कोणाला बघायचे असले आणि फडणवीस साहेब तुम्हाला बघायचं असलं तर आत्ताही गोळ्या आणि बंदुकीने घातलेले छेरे आत्ताही पोरांच्या आम्ही पायात आणि हातात तुम्हाला दाखवतो. गोळ्या घालणारे जातीवादी अधिकारी, फडणवीस साहेब जातीवादाचा डाग छगन भुजबळच्या माध्यमातून मराठ्यांना लावू नका. ज्या अधिकाऱ्यांनी मराठ्यावरती गोळ्या झाडल्या त्या जातीवादी अधिकाऱ्यांना, तुम्ही अधिकारी कोणते आणले होते हे आम्हाला माहिती.
त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याऐवजी तुम्ही मराठ्यावर गोळ्या झाडणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती दिली. ही आयुष्यभर मराठी विसरणार नाहीत, लक्षात असू द्या. हिशोब होणार. दिवस बदलतात. फडणवीस साहेब, मी करणाऱ्यांच्या सुद्धा सत्तेचा, सत्ता गायले आणि गर्व असणाऱ्यांचा सुद्धा गर्वाचा हरण झालाय. सत्ताला दिवसाची नाहीये. मराठ्यांचे सुद्धा दिवस येतील. अधिकाऱ्यांना जातीवाद करायची गरज नव्हती. त्यावेळेस हिशोब पुरा होणार म्हणजे होणार. सुट्टी नाही. तुम्हाला आरक्षण असून, फडणवीस साहेब तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतोय, माझ्या मराठ्यांना माहित असावं म्हणून सांगतो. आरक्षण असून छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात लढतोय. जातीवादी छगन भुजबळ कामी. आंतरवालीत आमरण उपोषण सुरू. त्याच अंबड तालुक्यात एल्गार सभा छगन भुजबळने घेतली आणि तिथून जातीवाद केला. मराठ्यांचे हातपाय तोडा, माझे कोयत्यानं तोडा. अनेक वेगळे वेगळे उग्रट भाषण. छगन भुजबळ, तुला माहित नाही मी काय नमुना आहे. फक्त झोपीत असताना येऊ नको, मी जागा असताना ये. तो हे कोण कोण आहेत त्याला जर वाकडं तिकडं नाही केलं तर मराठ्याच्या अवलाद सांगणार नाही. काड्या करतो मागरू. फडणवीस साहेब त्याला जातीवाद नाही म्हणत का? आंतरवालीत आत्ता आमरण उपोषण सुरू आहे. त्याच्या समोरच छगन भुजबळला तुम्ही सगळे ओबीसीचे नेते गोळा करायला लावले आणि आंतरवालीच्या समोरच आंदोलन ठेवलंय. याला जातीवाद म्हणत नाहीत का? समोरासमोर जर आंदोलन बसले तर मारामाऱ्या होणार की नाही होणार? होणारच. तरी मराठ्यांनी शांतता ठेवली. मराठ्यांनी आवाहन केलं. त्यांचा डाव होता छगन भुजबळचा. इथून जाणाऱ्या मराठ्यांच्या आंतरवालीला गाड्या नाही शिव्या दिल्या मराठ्यांनी तरी शिव्या दिल्या म्हणायच्या आणि गाड्या फोडायच्या आणि दंगल घडून आणायची. छगन भुजबळचा डाव मराठ्यांनी हाणून पाडला. नाही यशस्वी होऊ दिला. मराठ्यांनी कुठंच जातीवाद होऊ दिला नाही. हे छगन भुजबळ ती डाव हुकला म्हणून हे इतक्या आतल्या गाठीचा आहे. इतका नीच विचाराचा माणूस राज्यात आणि देशात आणि कोणत्याच जातीत जन्मू नये, कधीच जन्मू नये. हे देश टांगाला वर जायला पाहिजे. त्याने असा डाव टाकला, माझं जुनं गाव शोधून काढलं. काय बोलत रे? बसल्या बसल्या टुकरी तू काय खाली बसणार नाही तुम्ही. मला असं मध्ये बोललं ना मग मी झपकितोय. असा कार्यक्रम आहे. मग आंतरवालीच्या समोर बसवलं आणि दुसरा डाव टाकला, माझं जुनं गाव शोधलं माय मावल्यानं. आणि तिथं त्याला दंगल घडवून आणायची होती. असं दाखवायचं होतं की मी गाड्या फोडायला लावल्यात, मी दंगल घडवली, म्हणजे मला डाग लावायचा होता. त्यांच्या गाड्या त्यांनीच फोडल्या. त्यांचे गोटे त्यांनाच लागले. मराठे गप बसले. त्यांना तसंच उठून दवाखान्यात जावं लागलं. त्यांचे टकुरे त्यांनीच फोडून घेतले आणि मोकळे झाले. तिथंही मी डाव हाणून पाडला. बघा, त्याने तिसरा डाव रचला. किती खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस असावा. त्यांनी छगन भुजबळनी काही ओबीसीच्या नेत्याला सांगितलं, मला काल माहीत झालं, कालच्या रात्री मला त्यांनी सांगितलं, आता काय काम करा, मी आहे पदावर बसलेलो इथं, मी आहे तुमच्या मागं, तुम्ही काय करा, आंतरवालीतच ओबीसीच्या नेते रॅली काढा. मला सांगा, इतकं हटकून केल्यावर भांडणं होते का नाही? काही सहन करण्याची बी मर्यादा असते का नाही? आम्हाला बी काही मर्यादा असताना सहन करायचे. त्यांनी आंतरवालीतच रॅली काढली. आम्ही इथून सांगितलं, एकाही मराठ्याने त्यांना काहीच बोलायचं नाही. प्रत्येकाला अधिकार आहे काढण्याचा, पण हटकून काढण्यात आणि अधिकाराच्या भाषात खूप बदल आहे. तुला पुरा महाराष्ट्राने इकडं का बाकीचे जिल्हे तालुके जळले बार. ते आंतरवालीतले गोड दिसतं का? आंतरवालीत काढली, काढू द्या, कोणी विरोध नाही केला. मराठी बी इतके कलाकार आहेत. त्यांची रॅली आली, विशाल घरात झोपले, जरा लावून हिंडले गेले, मग घरी काय करते?
छगन भुजबळ आणि फडणवीस साहेबाला मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, माझ्यासाठी डाव टाकू नका. तुम्हाला फक्त मी दिसायला याला दिसतो, पण तुमचे षडयंत्र डाव पुरे या पठ्ठ्याने मोडलेत. कारण मी क्षत्रिय मराठा आहे, तुमच्या रक्ताचा ओरिजिनल जातवान. हे असले डावन भाव माझ्याजवळ काही नाही करीत. तुम्ही सोशल मीडियाच्या पलीकडा माझ्यावर दुसरं काहीच लिहू शकत नाही, माझ्याजवळ काही सापडणार नाही. तुम्ही फक्त सोशल मीडियावरच लिहू शकता, त्याच्या पुढं काहीच नाही. बदनामी करायला माझ्याजवळ काही नाही, माझ्याजवळ प्रॉपर्टी नाही, पैसे नाही. उलटी पॅन्ट केली, खिसे उलटे केले तरी आठाणा खाली पडत नाही. त्यामुळे तुम्हाला मायापाशी काही ताण नाही, तुम्ही काही शोधा. तुम्ही फक्त सोशल मीडियावर लिहू शकते. मला काय म्हणताय छगन भुजबळ चौथी नापाशी, मी गचपण त्याचे ते म्हणताय ते चौथी नापाशी, त्याला अभ्यास नाही, कायद्याचा नाही, घटनेचा नाही. अरे मी पागल आहे भाऊ, याडा आहे. तुला काय करायचं? मी पार बदील आहे, तू टांगड्यावर चलवतो, मी टकोरीवर चलवतो, तुला काय करायचं? ते म्हणताय कसलं गाणं दिसतंय, अभ्यास नाही त्याला. कसलं गाणं दिसत तुला? काय मला काय लग्न करायचं तुला? सगळं तुला करायचं काय? मी आपला कसा दिसून दे, तुला काय ठेका घेतला का? काय तो मला काय मुख्य घ्यायचे तो? तुला करायचं काय? मी कसला दिसून दे? तू जसा तो या जातीसाठी कट्टर आहे, तसा मनोज जरांगे सुद्धा त्याच्या जातीसाठी कट्टर आहे. काही लिहितात. सोशल मीडियावरती मला उगा बदनाम करायसाठी सुरू करतात, काही लिहितात. हे म्हणतात हे येडं ये, याला काही कळत नाही, गावठी आहे, रानटी आहे. अरे मी रानटी आहे, गावठी आहे, मी पार गधा आहे. पण खोटा कसा ठोकला उठतो तुला? मी अभ्यासक नाही बाबा, तू PhD केलेली, पुस्तक वाचू वाचू तो डोळ्याचे खासड झाले पार. मी पार गधा आहे, पण तुला माही खोटी उपटती का? तुला मी 29 ऑगस्टला सांगितलं होतं, तो पाचर ठुकली. मी असा खोटा ठोकी की तुला कमीत कमी 1000 पिढ्या तरी उपटणार नाही. येतो गोपट्याचं तुला. मी येडा आहे, पण ठेप्याला आणलं नाही सगळ्याला. माय बापा हो, मी जातीवाद नाही करत. मी एकाही ओबीसीच्या नेत्याला आतापर्यंत नाही दुखवलं, आणि ओबीसी समाजाला सुद्धा नाही. पण मी छगन भुजबळला सोडत नाही. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात मोठा जातीवादी राज्यात फक्त छगन भुजबळ. मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी फक्त छगन भुजबळ. मी जातीवाद केला नाही, कधी करणार पण नाही. काय ॲम्ब्युलन्स मध्ये पाठवा, नेलं का? जाऊ द्या, रस्ता करून द्या त्यांना लवकर, न्या, पाणी द्या. नेलं ना? चल. हेच कळत नाही त्याला, छगन भुजबळला हेच कळत नाही. पारधी समाजाचे बांधव सुद्धा अपंग असताना रॅली सहभागी आहेत. मुस्लिम समाजाचे, दलित समाजाचे, धनगर समाजाचे बांधव सुद्धा आहेत. काही काही समाजाचे बांधव सुद्धा, राजपूत समाजाचे बांधव सुद्धा रॅली सहभागी आहेत. सामान्य ओबीसींना सगळ्यांना वाटतं की गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांच्या जर सरकारी नोंदी असतील तर. पण याला नाही कळत. जातीवाद माईबापावर मी कुठंच नाही केला आणि करणारही नाही. आपण ही रॅली काढण्याचं कारण, त्यांनी मागणी केली मराठ्यांच्या नोंदी रद्द झाल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो सावध राहा, राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. इथं भाजपचा मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे. भाजपच्या नेत्याला नाही लागायचं, पण भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण नाही लागायचं. तो भला तुमचा नेता असेल, आणि त्याला नाही लागणार, पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला मोठं होण्यासाठी आरक्षण लागणार आहे. त्यामुळे आपल्यातली फक्त एकजूट